हॅलो एव्हरीवन, कसे आहेत? आय होप तुम्ही सगळेजण मजेत असाल. चला म्हटलं आज नवीन ब्लॉगची सुरुवात करा आणि ते पण आज साफसफाईपासून. बघू शकता तुम्ही माझ्या कपाटाचा काय हाल झालेला आहे. ते की प्रमाणात खूप किती छान ठेवण्याचं बोलतो ते अस्वस्थ होऊनच जाते. आणि बघू शकता किती अस्वस्थ झाले. आता मी त्याला ठीक करण्याचे प्रयत्न करत आहे. आता एका रूममध्ये पूर्ण साड्या ठेवणार आहे. बहुत वेळ लागते सगळं करायसाठी. आणि किती चांगलं ठेवलं तर ते पूर्ण खराब होतातच. आता एक 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 सगळं करून ठेवत आहे. आणि काय हे मी मेशोवरून साडी कवर बोलवलं होते 6 वीक आय थिंक 100 रुपीज आय थिंक 100 का 150 रुपयाला 6 पीस पडले. छान आहे क्वालिटी वगैरे छान. आणि असायला सवय, कारण की जेव्हा आपण एखादी साडी घालायची असेल तर एक साडी काढायला गेली की संपूर्ण साड्या खाली पडतात. त्याच्यामुळे मी मेशोवरून काही कवर्स बोलवले आहे साडीचे ते, आणि त्याच्यामध्ये फिक्स करत आहे थोडं बघू शकता. आणि दिसायला छान दिसते, व्यवस्थित राहते. काढायची असले तर पडायची भीती नाही राहत, काही नाही. पडलं तरी ते अस्वस्थ नाही होतात. बघू शकता पूर्ण साड्याची वगैरे घडी वगैरे सगळं व्यवस्थित करून मेजरमेंट आणि किती छान ठेवण्याचा प्रयत्न केला, ते काही छान होतच नाही. आज 2 दिवस छान दिसेल, 2 दिवस तिसऱ्या दिवशी जशाला तसे हे काढायचं आहे ते काढायचं आहे वगैरे वगैरे सगळंच चालू असते. आणि हो, मी तुझ्यासोबत, आणि मला असं वाटतं की मी तुझ्यासोबत नवीन माझे ब्लॉग शेअर करायला पाहिजे. रूटीन वगैरे मी ट्राय करत आहे आणि नक्की मी तुमच्यासोबत शेअर करणार. आता थोडं करू सगळ्या गोष्टी शेअर करतच आहे. चला म्हटलं थोडं जे मी रूटीन करते डेली यूज, म्हणजे काही काम वगैरे जे काही माझं कामं राहतात ते मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न नक्की करेन. पण मी खरंच ट्राय करत आहे आणि ते माझ्याने जमेल का, आणि जमेल का बरं नाही, मी ट्राय करेन. आणि प्लीज तुम्ही मला सपोर्ट केल्याशिवाय ही गोष्ट कधीच पॉसिबल नाही. प्लीज सपोर्ट करा आणि मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आता माझ्या पूर्ण साड्या ठेवून झाल्या. आता मी माझ्या मुलाचे कपडे ठेवून करते एक साईड. त्याचे तर कपडे तर बापरे, पण आता जे आहे जो नेहमी बाहेर किंवा लग्नासमोर घालायचे कपडे मी इथे ठेवले आहे. बघू शकता थोडे म्हणजे जे कधी घालेल किंवा नाही घाले असे व्यवस्थित, म्हणजे कधी कोणतं काम पडेल असे व्यवस्थित ठेवलं आहे की म्हणजे लगेच काढता येते. बघू शकता कपड्यांच्या घड्या वगैरे, काही कपडे वगैरे धुतलेले आहे, वॉश केलेले आहे. ते आजच वॉश केले आहे आणि तेच व्यवस्थित घड्या वगैरे करून ठेवत आहे. आणि हो, त्याचं बोलतोच जो हवा आहे तो डायरेक्ट काढते आणि पूर्ण कपडे काढून ठेवते. त्याचे बहुते काम आहे. बघू शकता चालू आहे.
आणि ही बॅग मी मेशोवरूनच बोलवली आहे. 2 पीस आले होते. आय थिंक 125 रुपयाचे का काहीतरी आहे 2 पीस. आणि छान आहे. यामध्ये क्लॉथ ठेवू शकते. एका ह्याच्यात मी नाही का ऑफिससाठी घालण्यासाठी शर्ट वगैरे ठेवले. आणि ही जे फंक्शन वगैरेसाठी म्हणजे लग्न बिग्नात वगैरे बाहेर फंक्शनसाठी ते वेगळी शर्ट त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. त्यामध्ये ठेवले आहे. पहिल्यांदाच कुर्ता वगैरे त्याच्यानंतर शर्ट वगैरे म्हणजे काढायचं असेल त्याला एकदम असं मस्त तर नाही होणारच. आणि एक ठेवलं आहे ऑफिससाठी आणि एक ठेवलेलं आहे जे आपण डेली यूजमध्ये होऊ शकत नाही. आणि ऑफिससाठी तर डेली यूजसाठी शर्ट वगैरे लागतात. तर ह्याच्यामध्ये मी शर्ट ठेवलेले आहे. आणि छान आहे आणि व्यवस्थित राहतात. आणि 125 रुपयात खूप सुंदर दिसतात. बघू शकता किती छान दिसत आहे. आणि व्यवस्थित कपडे पण बसतात आणि दिसायला सोबर पण दिसतात. तुम्ही ऑर्गनायझर मागू शकता. आणि ही लिंक मी का डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन. आणि आता इथे मी माझ्या कपड्यांचं करत आहे. एक साईड कपडे, एक साईड मी पूर्ण कुर्त्या लेगिन्स म्हणजे एक साईड करू ठेवल्या. जर एखाद्या कुर्तीवर मॅचिंग लेगिन्स तरी आपण लगेच काढ सब करून नाही ठेवलं. एक साईड कुर्ती आणि एक साईड लेगिन्स. इथे मी पूर्ण कुर्त्यास वगैरे ठेवून दिल्या आहे. व्यवस्थित लेगिन्स कुशन वगैरे सगळं व्यवस्थित सेट केलेलं आहे. व्यवस्थित छान आणि व्यवस्थित आणि दिसायला छान. आणि 15 दिवसांनी बघितलं जसं तसा म्हणजे जसे तसं कपाट होऊन जाते की ते व्यवस्थित राहतच नाही. पण ज्या दिवशी केलं त्या दिवशी मला छान वाटते. आणि बघू शकता मी कसं माझं कपाट ऑर्गनायझर केलेलं आहे. खाली जो पोर्शन आहे ते मी 2 ग्लास बघू शकता मी कसं केलं आहे माझं कपाट ऑर्गनायझर. आणि छान माझ्या पद्धतीने केलेलं आहे. आणि जो सगळ्यात खालचा पोर्शन आहे ते मी 2 ग्लासची आणि त्या साईडला मी पेटीकोटसाठी जागा ठेवलेली आहे म्हणजे काढायला त्रास नाही. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बघून बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.